आज आपण मार्केट सारखा जाळीदार नायलॉन खमण कसा बनवायचा तेच बघतो आहे। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये 2 वाट्या बेसन घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं, 2 ते 3 चिमूट हळद, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड आणि 1 टेबलस्पून साखर टाकून घेतली आहे। यामध्ये पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं आहे। सुरुवातीला 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर पाऊण वाटी पाणी मी इथे टाकलेलं आहे। म्हणजे पूर्ण बॅटर तयार करण्यासाठी पावणे 2 वाट्या इथे मला पाणी लागलेलं आहे। तुम्हाला कमी जास्त पाणी लागू शकतं। तर बॅटर इथे बघू शकता, इतपत आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही। बघा, आता बॅटर तयार झालेलं आहे। 5 मिनिटं याला झाकून ठेवायचं। 5 मिनिटानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। तेल बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि सोड्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, 1 चमचा, म्हणजे तो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल। लगेचच सोडा बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं। बॅटर बघा छान फुललेलं आहे। आता हे बॅटर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तेल लावलेली प्लेट इथे मी घेतलेली आहे 7 इंचाची। त्यामध्ये बॅटर टाकलं की लगेचच कढईमध्ये ठेवायचं। पहिलेच पाणी इथे मी उकळवायला ठेवलेलं होतं। 15 मिनिटं मोठ्या गॅसवरती ढोकळा वाफवून घ्यायचा। बघा, ढोकळा इथे छान शिजलेला आहे। आता तडक्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये मोहरी, मिरच्या, कढीपत्ता, हिंग टाकून घेतला। त्यानंतर अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि 1 चमचा साखर टाकून घेतली। पाणी छान उकळून घ्यायचं आहे। तडक्याचं पाणी तयार झालेलं आहे। पाणी कोमट करूनच ढोकळ्यावरती टाकायचं। ढोकळ्याचे छान पीसेस करून घेतले। त्यावरती तडक्याचं पाणी, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। बघू शकता, अगदी मार्केट सारखा जाळीदार नायलॉन खमण आपला तयार झालेला आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा।